नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. एक सभा होती, त्याच्यामध्ये ते म्हणाले की हिंदी लागू करण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे 1ली ते 5वी पर्यंत. जर तसा त्यांचा प्रयत्न असेल तर आम्ही शाळा बंद पाडू. माझं म्हणणं आहे की हिंदीचा हा विषय किंवा हिंदी ह्या विषयाचा शकुनी मामा कोण आहे, ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली, त्याचा हात धरून असं वरती केलं ना, तो हिंदीचा या विषयाचा शकुनी मामा आहे. त्यांनी हिंदी सक्तीचा विषय खरं म्हटलं तर सुरू केलं. ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते GR रद्द केले, ते कसे विलन होऊ शकतात? ज्यांनी मुळामध्ये हा प्रस्ताव आणला, ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव केला, त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार का धरत नाहीये? तो ह्या चित्रपटाचा विलन आहे, तो शकुनी मामा आहे इकडचा. खरं म्हणलं तर राजसाहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा नये. मोर्चा काढायचा होता, खरं म्हणलं तर मातोश्रीवर काढायला पाहिजे होता. कारण ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे. ज्यांनी तुमचे GR रद्द केले, ज्या सरकारनी, ज्या मुख्यमंत्र्यांनी, ते कसे ह्याचे विलन होऊ शकतात? त्यांचे आपण उलट त्यांचे आभार मानले पाहिजे की बाबा ह्यांनी, उद्धव ठाकरेंनी जी काय चूक केली ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली. त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो. आणि मग उद्धव ठाकरेला विचारलं पाहिजे, बाबा तुला काय एवढं प्रेम? याच उद्धव ठाकरेच्या काळात, सरकारच्या महाविकास आघाडीच्या काळात, या तुमच्या भायखळाच्या इथे उर्दू भवन बनणार होतं, तेव्हा कोणी विचारलं नाही त्याला. तो एवढा त्या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये गेलेला. म्हणूनच त्याचे जेव्हा लोकसभेचे उमेदवार त्यांचे जेव्हा निवडून आले, पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले, अल्लाह अकबर, सर तन से जुदा, हे नारे कसे दिले गेले त्याच्या विजय मिरवणुकीमध्ये, उमेदवारांच्या विजय मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे कसे फडकवले गेले. अहो, खरा विलन कोण आहे हे तरी पहिलं ओळखा. मराठी सक्ती तर आमच्या राज्यात आहेच. आम्ही मराठी नाही, आम्ही त्या पाकिस्तानवरून आलोय. पण जो खरा विलन आहे त्याच्यावर तुम्ही हात वरती करून सभा घेतोय आपण, त्याला आपण प्रश्न विचारत नाही की बाबा तू कशाला अशी घाण केलीस. आज सामनामध्ये राज ठाकरेची, राजसाहेबांच्या सभेची बातमी आहे का? बंधुप्रेम आहे ना, फार माझा भाऊ माझा भाऊ माझा भाऊ चालू आहे ना. तर आज सामन्यामध्ये का बातमी नाही राजसाहेबांच्या कालच्या मीरा रोडच्या सभेची? एवढंच बंधुप्रेम. म्हणून खरा शकुनी मामा कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे. मोर्चे काढायचे असतील, हिंदी सक्तीचे कोणाला जबाबदार करायचं असेल तर त्याला धरा. कारण हिंदी सक्तीच्या नावाने तो उर्दू सक्तीचा मार्ग मोकळे करत होता उद्धव ठाकरे, हे लक्षात घ्या. सर, राज ठाकरे आपल्या भाषणात असं पण बोलले की आपल्याच पक्षाचे खासदार आहेत, त्यांच्यावर टीका केली. आता ह्याचे टॉस कोणी उडवायचं? आपल्या पक्षाचे खासदार आहेत दुबे, यांच्यावर राज ठाकरेंनी काल टीका केली की त्यांनी जर मुंबईत पाऊल ठेवलं तर त्यांना बुडून. चुकले ना ते. आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत. आशिष शेलार साहेबांनी हाऊसमध्ये बोललेले आहेत. कोणीही दुबेंचं समर्थन करत नाहीये. पण ती जी मीरा रोड मध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी नयानगरमध्ये घ्यायला पाहिजे होती. मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही. ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नयानगरमध्ये. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो, सगळेजण आपण वॅक्सिन घ्यायचो, तेव्हा नवानगरमध्ये शरिया कायदा लागू होता तिकडे. तेव्हा कोणी मास्क लावला नाही. कोरोना मानतेही नाहीये. तिथे शरिया कानून लागू आहे. मग पहिल्या नयानगरच्या त्या सगळ्या जे काय गोल टोपी दाढीवाला, माझ्याकडे व्हिडिओ आलेत, डायरेक्ट धमकी देतात, नाही बोलेगा मराठी जो करने का करो, हम भी हात उठाएगा. मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत, हे माझा फोन कोणाकडे रे व्हाईट कलरचा, खुलेआम जे धमक्या देत आहेत त्यांना द्या ना जरा, त्यांना मराठी शिकवा. दाखवतो तुम्हाला एक व्हिडिओ, थांबा. किती प्रेम आहे बघा मराठीवर. नहीं है कि मराठी बोल के दिखा देंगे, नहीं बोल के दिखा सकता है किसी टोपी वाले से. अभी थप्पड़ भिंडी वेयर पे आके मार के बताए तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं. अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है. हिंदी भाषा है हमारी, हिंदी ही बोलेंगे और दूसरी को
भाषा नहीं, हम मुसलमान होने के बाद हिंदी बात करते हैं। वो मुस्लिम भाषा हमारी अरबी भाषा, हम अरबी तो नहीं बोलते, हिंदुस्तान में रहने के बाद में आज हिंदी बोलते हैं ना। किसी की ताकत नहीं है कि आन के यहाँ पे हमें हमसे आर से मराठी बोलवाए, समझे नहीं? बरोबर है। अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है, कुत्ता, हिंदू कुत्ते। मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार? ते ह्यांना सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची। ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला, हिंदू समाजाला संपवायचंय। ह्यांना कोण बोलत नाही, न्यायनगरमध्ये कोण हिंदी व मराठी बोलायला लावत नाही। ह्यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही, पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।